जर मी तुम्हाला आवडत नाही तर का नाही हाकलून देत तुम्ही मला घराच्या बाहेर? का बरं घरात ठेवता? हाकलून द्या मला माहेरी. नाही ना सासूबाई, नाही मी नाही जात ना सासूबाई घर सोड. नाही ना, नाही ना, नाही ना, मला नाही ना. आहे भांड्याला भांडं लागते ना सासूबाई. नाही मला नाही जायचं, माहेरी नाही जायचं. नाही ना, नाही मी नाही जात ना. राहू द्या ना सासूबाई, राहू द्या ना. मी याच्यानंतर नाही करणार ना. नाही ना, नाही ना, राहू द्या सासूबाई. काय ग, तुझ्यासारखी सून मिळाला पुष्कळ भाग्य लागते. माझी सून तर अशी आहे, काहीच काम नाही करत, काहीच नाही, नुसतं बाहेर फिरते, मोबाईल पाहते. हो काय? काहीच नाही करू लागत मला, सगळं मलाच करावं लागते. तुम्ही करता सगळे काम? मग कोणाच्या भरोशा तिच्या भरोशा राहिला तर मग उपाशी राहावं लागल. अरे कहना क्या काहीच कामाची नाहीये. हे घ्या ताईच्या. नाही ग, माझी सून किती चांगली आहे माहिती आहे. मला वेळेवर चहा देते, वेळेवर मला जेवायला देते. आणखी मग काय, माझं हातपाय पण दाबून देते माहिती आहे तुला. माझी सून मिळायला भाग्य लागते, भाग्य. अगं सुनबाई, हे दूध पिऊन घे. पण का बरं सासूबाई? तुला पी म्हटलं ना, पिऊन घे. अरे पण आज आहे काय? अगं आज नागपंचमी आहे. मी काय तुम्हाला नागिन वाटली का? हो, तशी तर फुसफुस करत राहते दिवसभर. नो 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 नो. सासूबाई काय ग, ह्या बांगड्या तुम्हाला आवडलेल्या आहे ना, हे राहू दे, तुम्हीच घाला. अगं तुला आवडल्या ना ह्या, राहू दे, तू घालून घेतो. नाही नाही, तुम्ही घाला, तुम्हाला आवडल्या ना, राहू दे. वाव, किती सुंदर बांगड्या आहे आई, किती मस्त आहे, खूप छान आहे, खूपच छान दिसतात. बाप रे, इतके छान बांगड्या, किती मस्त दिसतात, मला छान दिसतात. अरे कहना क्या चाहते हो? खूप छान दिसतात. अगं बेटा, तू पण तुझ्या सासूला देत जा, असं अशानं प्रेम वाढते. देत जा तुझ्या सासूला पण. हा हो आई, मी पण माझ्या सासूला असं बरंच काही काही आणून देत होती, जे जे चांगलं आहे ते. पण त्या काय करायच्या, आपल्या पोरीला देऊन टाकायच्या. म्हणून मी त्यांना आता काही देतच नाही. ग बाई, माझ्या बांगड्या अचानक माझी सून पण मला काही देणार नाही. चालली मी माझ्या घरी. तू माझ्या घरात करा. सासूबाई, ही भाजी बघा तुम्ही किती खराब घेतली त्या भाजीवाल्याकडून, सगळी सडकी आहे. तुमची चॉईस तर बिलकुल खराब आहे. हो हो, माझी चॉईस तर खराब आहे. तुलाही तर मी चांदनं चॉईस करून. हो आई, थँक्यू. तू काय शोधत आहे? अरे आई, माझं ना इंग्लिशचं पुस्तकच दिसत नाहीये. अरे वा, छान आहे, थँक्यू. उठायला नको, काय वेंदाळ्यासारखं सगळं घुसून राहिली आहे. अरे आई, आज पहिलं मला जाग नाही आला. मग मोबाईल पाहत जा ना रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे, येते मी. हा, हो ये. ए जरा थांब. काय झालं? आपल्याला संध्याकाळी सांगतो ताईकडे सत्यनारायणच्या प्रसादाला जायचं आहे. लवकर येतो जरा. हो हो आई, येते मी लवकर. हा, लवकर ये. बाय. गाडी चालू नाही होत आहे. हा, हॅलो सर, आज ना मला थोडा यायला उशीर होईल. हो हो हो, हा थोडी प्रॉक्सी लावजा प्लीज. हा, हो. आज तर माझी नक्की रेट सही होणार आहे ह्या गाडीमुळे. हॅलो, नमस्कार. हा बोला, मी काळ्या मॅडम बोलते. रोहनची आई बोलताय का? होमवर्क केला नाही ताई, त्याला हे क्लासमध्ये सांगायला लावा, तुम्ही नका सांगू. लखही काढले नाही तर ते हे डिसिप्लिन इंचार्जला सांगा. शाळेने प्रत्येक कामासाठी एक एक वेगळे वेगळे इंचार्ज नेमलेले आहे. हो हो, मला माहिती आहे, क्लास टीचरची ड्युटी आहे मुलांची पर्सनल हायजीन पाहण्याची. पण शाळेने जर नेमलेले आहे तर तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की नाही? हो हो, त्यांना सांगा. हो. ऋत्विक, प्रिया, जयेश, आज होमवर्क पुरी पुरी करून आणलं, सांगा बरं पटकन. अभ्यास नाही पाहिजे ना तुम्हाला, फक्त मस्त्या पाहिजे, मस्त्या. मॅम, तुम्हाला प्रिन्सिपल मॅमनी बोलवलं. मॅडमला सांगा मी थोड्या वेळाने येते. पण माझी कालच प्रेझेंटी चेक झाली. ठीक आहे, येते मी थोड्या वेळाने. मॅडम, तुमचा क्लास खूप मागे आहे आणि तुमचा प्रोग्रेस जो आहे तो पण अजून जसा पाहिजे तसा नाही आहे. पण मॅडम, मी त्यांच्याकडून करून घेते सर्व. पण तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याकडे आधीच कच्चे मुलं आलेले होते. नाही, पण तुम्हाला त्यांचं कव्हर करावं लागेल ना. हो, मी करते मॅडम, मी पूर्ण प्रयत्न करते करायचं. यापुढे लक्षात ठेवा, मुलं मागे नाही. सॉरी. तुम्हाला माहिती आहे का, काल मला 5 पिरियड होते तरी मला एक प्रॉक्सी दिला त्यांनी. मग कंटाळून गेली बाई मी शेवटी. आणि हे पण मागच्या रविवारी, हे पण वॅक्स पण होतं, वॅक्स पार्लरवारी जाताना मला. मागच्या रविवारी काय तर पॅरेंट्स मिटिंग, या रविवारी काय तर ट्रेनिंग, काही ना काही प्रत्येक रविवारी चालूच असते. कसं झालं? हा सासूबाई, माझं नाही जमणार आज लवकर घरी यायला. आपल्याला तिथे जायचं होतं ना सत्यनारायणाला. हो, शाळा सुटल्यावर मिटिंग सांगितली. हो ना, तुम्ही जाऊन या. हा, हो हो, ठीक आहे, ठीक आहे. हो, चालेल. हा बोला. कोण? कुंदनची आई बोलता? ताई, आता वाजले किती? 10 वाजले ना.
त्याला मार्क्स कमी पडले. हो ताई, हे तुम्ही मला शाळेतून बोला. आता रात्रीचे 10 वाजले, शाळा सुटली. उद्या या तुम्ही, मला उद्या भेटा. अरे हो, त्यांनी माहिती आहे No, का, no, no, no. लक्ष्मीच्या घराच्या बाहेर दाखवलं म्हणून तर मार्क्स कशी देणार त्याला होते. आणि तुम्ही उद्या येऊन मला शाळेत. हो. काय करते आहे गं? अरे आई भेंडीची भाजी करते ना. नाही का, आज भेंडीची भाजी नाही होणार, आज लौकीची भाजी करायची आहे. नाही आई, आज भेंडीचीच भाजी बनवणार. नाही, आज लौकीचीच भाजी करायची आहे. मी बघते की कशी त्या लौकीची भाजी बनते. आज मी भेंडीचीच बनवणार. आणि मी पण बघते तू आज कशी काय भेंडीची भाजी करते, तर आज लौकीचीच भाजी होणार. काही तुझ्या बापाचं घर नाही आहे हे. आई, हे घर माझ्या बापाचं नाही आहे. तुमच्या बापाचं आहे काय? तुमच्याही बापाचं नाही आहे. नाही ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मग आपण भांडतो का बरं ग दोघी पण? हो आई, नाही. ही गोष्ट तर माझ्याही लक्षात नाही, नाही. तुझ्या बापाचं नाही, माझ्या बापाचं घर आहे. मग एक काम करते, हा. भाजी आज मी भेंडीची बनवते. नाही ग, आज लौकीचीच भाजी बनणार. नाही नाही, आज भेंडीचीच बनवू. नाही नाही, आज लौकीचीच भाजी कर. नाही, आज माझी भेंडीचीच बनवू. नाही, आज लौकीचीच भाजी कर. नाही भेंडी, नाही लौकी, भेंडी, नाही लौकी. भेंडी, भेंडी, भेंडी. लौकी लौकी लौकी. Oh, no, 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 no. सासूबाई, मी काय म्हणते, मला की नाही एवढी जास्त भूक लागते ना, आणि असं वाटतं काहीतरी खात राहावं, सतत खाण्याची इच्छा होते. आणि ते पण असं वाटते नवीन नवीन काहीतरी खा. अरे कहना क्या चाहते अगं, हो? तू जास्त मेहनतीचे काम करते ना, म्हणून तुला खूप भूक लागते. चांगले चांगले पदार्थ करून खात जा. हो, तुला हेच उत्तर अपेक्षित होतं ना माझ्याकडून. अरे, याला खादाडपणा म्हणतात, खादाडपणा. हा, आणि वजन पाय 1 क्विंटलच्या वरती चाललो ना. जरा खायला कंट्रोल कर. No, no, मला no, विचारते no. ती. आमच्या वेळेस नव्हती बाई एवढी उधळपट्टी. नवऱ्याचा पगार आला की चाललं ब्युटी पार्लरला, चाललं साड्यांची शॉपिंग करायला. तुझ्या सासऱ्याने पगार दिला ना, तर त्याच्यातला 1-1 रुपया जोडून ठेवावा लागेल. सासूबाई, मामांची तुम्हाला फाटलेल्या नोटात देव असेल म्हणून तर तुम्ही जोडून ठेवा. माझा नवरा मला चांगले पैसे देतो, मला फक्त खर्चच करायचं काम आहे. अशी उद्धट सून ना दुश्मनालाही नाही मिळत.